विधानसभा निवडणुकीला आता रंगत आली आहे आणि आज बीडमधून जरांगे पाटलांचे शिलेदार जे आहेत ते आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ज्याप्रमाणे या ठिकाणी मराठा बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील जरांगे पाटलांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करतात। हे जे आहेत ते सर्वजण या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। जवळपास 17 जण बीड विधानसभेसाठी या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपल्यासोबत सलामत पठाण साहेब आहेत, मुलाखत दिलेली, काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल? दादाने सर्वांनाच इच्छुकांना आज उमेदवारी दाखल करण्यास सांगितलं होतं। त्यानुसार सर्वजण एकत्र मिळून आज साधारणपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। जसं एकत्रितपणे उमेदवार अर्ज दाखल केला त्याचप्रमाणे ते 17 जणांपैकी एक जण, ते 17पैकी एक जण सुचवणार आहे आणि ह्यांनी नाही सुचवलं तर शेवटी अंतिम निर्णय दादाचा राहील। आणि या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के लागल्याशिवाय राहणार नाही एवढं मराठा बांधव तुमच्यासोबत आहेत, मुस्लिम बांधव, मराठा समाजासोबत दलित समाज आहे, धनगर समाज आहे, 18 पगड जातीचे सर्व समाज त्यांच्यासोबत आहे आणि समीकरण जुळून आलेले आता समीकरण जुळून आणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। काय सांगाल तुम्ही अनेक दिवसापासून तयारी करता, कशा स्वरूपात आज उमेदवारी अर्ज दाखल करणार? या ठिकाणी 20 तारखेला आंतरवली सराठी या ठिकाणी बैठक झाली आणि त्या ठिकाणी दादांनी निर्णय सांगितला। त्या ठिकाणी बऱ्याच दिवस त्यांनी अभ्यास केला, अनेक गटाशी चर्चा केली, अभ्यासक असतील, काही प्राध्यापक असतील, या सगळ्या राजकीय लोकांशी, काही समाजकारण करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संख्याबळ जास्त आहे, जिथं मुस्लिम मराठा समाज दलित समाज यांच्या मताचं प्रमाण जास्त आहे आणि त्या मतावरती निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी अशा जवळपास 115-116 ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे। ST जे आरक्षित मतदारसंघ आहे तर त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करायचा। जर त्यांनी आम्हाला लेखी दिले की आम्ही आरक्षणासोबत आहोत, तुमच्या मागण्यासोबत आहोत, तर त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करायचा। आणि ज्या ठिकाणी विरोध केलेला आहे, प्रखरपणे विरोध केला तर मागच्या आत्ताच्या आरक्षणाच्या वेळेस आरक्षणाच्या प्रश्नावरती, मराठा समाजाच्या इतर प्रश्नावरती, त्या ठिकाणी त्यांना पाडण्याची भूमिका त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आज त्याच भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी इच्छुकांचे उमेदवार भरा म्हणून सांगा, उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करावेत। आपण त्या अशा सूचना आल्या होत्या, त्याप्रमाणे आम्ही एकत्रित त्या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत आणि हा आदर्श दाखवून देणार महाराष्ट्रासमोर की आम्ही सर्व एकत्रित आहोत। जरी आम्ही इच्छुक असलो तरी सर्व एकत्रित आहोत। हा एकमेव अशी घटना बीडमध्ये होत असेल। खरं पाहिलं तर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आता जरांगे पाटलांसोबत आहात, 17 जण आज अर्ज दाखल करतात। जर या ठिकाणी निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असणार, इतरांना कोणाला उमेदवारी मिळाली? खरं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राने एक आगळं वेगळं ऐतिहासिक आंदोलन मनोजदादांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि या आंदोलनाला वेळोवेळी शासनाला वेळ देऊनही यश मिळालं नाही। तेव्हा मराठा संघर्ष योद्धा यांनी राजकीय भूमिका घेण्याचं या ठिकाणी नाविलाजानं ठरवलेलं आहे। या सर्व भूमिकेमध्ये आम्ही आदरणीय मनोजदादांच्या सोबत आहोत। राजकीय भूमिका घेत असताना माझ्यासह सगळ्यांनी आम्ही ठामपणे नारायणगडावर शब्द आदरणीय मनोजदादांना दिला आहे की दादा, तुम्ही जे ठरवाल ते आमचं धोरण, तुम्ही जे बांधाल ते आमचं तोरण, त्यामुळं जो उमेदवार मनोजदादा देतील तो या ठिकाणी आमच्या सगळ्यांसाठी अंतिम असणार आहे। खरं पाहिलं तर ही वेळ का आली, कशामुळं आली, काय वाटतं तुम्हाला? गेले 14 महिने झालं मनोजदादा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी करत असताना जाणून बुजून सरकार आणि विरोधी पक्ष मराठा समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही। मराठा समाजाने मनोजदादांनी केलेल्या मागण्या मान्य करत नाहीत आणि वारंवार उपोषणं, जीवघेणे 6 उपोषणं केलेल्या नंतरसुद्धा दादांना आणि मराठा समाजाला फक्त फसवण्याचं काम या सरकारनं आणि विरोधी पक्षांनी केलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2 वेळेस दादांना भेटायला आले, वाशीमध्ये त्यांनी गुलाल उधळला, परंतु त्या गुलालाचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सातत्याने मराठा विरोधी भूमिका घेतलेली आहे। ते म्हणतात आमचा DNA OBCचा आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, OBC बांधव हे आमचेच आहेत, परंतु एखाद्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं एका विशिष्ट समाजाबद्दल ममत्व दाखवायचं आणि दुसऱ्या समाजाला जाणून बुजून टाळायचं, त्यांच्याबद्दलच्या काही आरक्षणाच्या मागण्या मान्य करायच्या नाही आणि जाणून बुजून निवडणुकीच्या तोंडावरती 15 जाती कुठल्याही आयोगाच्या शिफारसी न घेता, कुठल्याही विरोधी पक्षाकडून लिहून न आणता ते 17 जातीला डायरेक्ट OBCमध्ये समाविष्ट करतात। सरकारला भोगावं लागेल, नक्कीच सरकारला तर गंभीर परिणाम भोगावा लागेल। दादांना फसवल्याबद्दल, मराठा समाजाला फसवल्याबद्दल, मुस्लिम समाजाला फसवल्याबद्दल, धनगर समाजाला फसवल्याबद्दल, OBC आणि आदिवासी बांधवांच्या सुद्धा समस्या न सोडवता त्यांनाही फसवल्याबद्दल या महाराष्ट्रातली सर्व
जाती धर्मातली जनता सरकारला आणि विरोधी पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत नक्की धक्का देणार आहे, येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवणार आहे आणि संघर्ष योद्धा मनोजदादा या 18 पगड जातीतल्या सगळ्या लोकांना घेऊन एक महाराष्ट्रात राजकारणाच्या पलीकडचं समाज म्हणून एक सगळ्या समाजाला सोबत घेऊन एक वेगळं समीकरण देऊन या महाराष्ट्रात नव्हे तर देशात इतिहास करणार आहेत आणि या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल, महाराष्ट्राचं सरकार कोणाचं असेल हे फक्त मनोजदादा आणि मनोजदादासोबत असलेले 18 पगड जातीचे लोक, गरजवंत आणि गोरगरीब जनता ठरवेल एवढं मात्र नक्की. तुम्ही कुठून अर्ज भरणार इच्छुक आहात? मुलाखत दिलेले खास मी आष्टीमधून अर्ज भरणार आहे आणि तिथून इच्छुक आहे. दादा जे सांगतील त्यांचे आदेश पाळणार. काय अजेंडा घेऊन तुम्ही आता जनतेत जाणार आहे? दादांचं जे अजेंडा आहे, समाजाचं हित, गरजवंताचं हित, गरिबांचं सरकार आणि आतापर्यंत श्रीमंत आणि गरीब असे दरी पडलेले आहे. श्रीमंत गरिबाचा विचार करत नाहीत, त्यामुळे यावेळेस दादांनी जे ठरवलेलं आहे ते सर्वांना मान्य आहे आणि त्यांचा आदेश मानूनच आम्ही इच्छुक म्हणून त्या ठिकाणी अर्ज भरणार आहोत. खरं पाहिलं तर आता बीड जिल्ह्यात एकूण बीड मतदारसंघामध्ये एकूण 17 जण अर्ज भरतात. जिल्ह्यात एकूण किती संख्या आहे आणि काय वाटतं सरकारला याचा धडा मिळणार आहे की काय? नक्कीच धडा मिळणार आहे. आम्ही जरी 17-18 लोक उमेदवारी अर्ज भरणार असू तरी संघर्ष योद्धा मनोजदादांनी सांगितलंय की आपल्याला राजकारणात जायचं नाही, फक्त जाणून बुजून आम्हाला तिथं ढकलल्यामुळे आम्हाला ही निवडणूक लढवायची, आम्हाला कुणालाही वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी ही निवडणूक लढवायची नाही, तर मराठा समाजाच्या आणि 18 पगड जातीतल्या सोबत असलेल्या मराठा, मुस्लिम, दलित, आदिवासी या सगळ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ही निवडणूक लढवायची आणि या निवडणुकीमधून सरकारचं पानिपत करायचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी आमचे प्रश्न सोडवले नाहीत, ज्यांनी सर्वपक्षीय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.